तर नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला पनीरचा पराठा अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा ते दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे आहे पनीर. मी पनीर कुस्करून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा व 5 ते 6 मिरच्या छोट्या छोट्या आणि आलं लसूण हे पनीर घेतले. त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते. कांदा अगदी बारीक चिरायचा. मग जिरे टाकून घ्यायचे. ते आलं लसूणची पेस्ट ती टाकून घ्यायची आणि ह्या मिरच्या, थोडीशी चटणी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लहान मुलं अगदी आवडीने खातात असा हा पराठा आहे. हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर आपण पोळीला कसा गोळा तयार करून घेतो त्याच्यामध्ये तसं सारण भरून घ्यायचं. हा गोळा थोडंसं पीठ लावायचं त्याला आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं गोल. पॅन ठेवला आहे मी तापण्यासाठी. गरम झाला आहे का बघते. तर ही पोळी त्याच्यामध्ये मी टाकून घेतली पराठा आणि साईडने थोडं थोडं तेल सोडते म्हणजे व्यवस्थित असं भाजतं. पण वरतून पण तेल लावून पराठ्याच्या वरती पण तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. लहान मुले अगदी आवडीनं खातील असा पराठा आहे हा पनीर पराठा. तर एका साईडनं थोडंसं भाजून झालेलं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्याला. पराठा आता भाजून झालेला आहे व्यवस्थित असा. खायला खूप चविष्ट आणि खूप छान लागतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.